मनसेची लोकसभेसाठी संभाव्य 14 उमेदवारांची यादी TV9 मराठीकडे. अंतिम निर्णय मात्र राज ठाकरे घेणार. सूत्रांची माहिती. मनसेकडून लोकसभेच्या 48 पैकी 14 जागांवर उमेदवारांची चर्चा. संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, राजू पाटील, बाळा नांदगावकर यांच्यासह वसंत मोरे, साईनाथ बाबर यांची नावं चर्चेत. सूत्रांची माहिती. यंदा कुणीही मागच्या दारानं भाजपला मदत करणार नाही, संजय राऊतांचं वक्तव्य. तर रोख कुणाकडे, राऊतांनी सांगावं. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. अजित पवार मित्रमंडळ कमळावर लढेल, रोहित पवारांची टीका. तर रोहित पवार बच्चा, मी उत्तरं द्यावी एवढा काय तो मोठा नाही, त्यांना कार्यकर्ते उत्तर देतील. अजितदादांचं प्रत्युत्तर. बच्चा है पर मन का सच्चा है, दिल है साफ नफरत से दूर है. ट्विट करत रोहित पवारांचं अजितदादांना उत्तर. आता सहकार नव्हे, आम्ही अडकलो, सहारा द्या अशी चळवळ. राज ठाकरेंचा राजकारण्यांना टोला. राज ठाकरे यांनी किती सहकार संस्था उभ्या केल्या? अजित पवारांचा राज ठाकरेंना सवाल. बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही. मात्र उद्धव ठाकरेंना संधी आली तेव्हा टुणकन उडी मारून ते मुख्यमंत्री बनले. शिंदेंचा टोला. मैदाच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांवर काय बोलावं? योग्य वेळी बोलेन तेव्हा तोंड दाखवायला जागा उरणार नाही. मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर निशाणा. सध्या नेते लाचार, मिंधे पैशांनी वेडे झालेत. त्यांनी स्वाभिमान गहाण ठेवलाय. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर राज ठाकरेंचं खरमरीत भाष्य. ओबीसीतून मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही. मराठ्यांना आरक्षण हवं तर स्वतंत्र घ्यावं. ओबीसी मेळाव्यामधून छगन भुजबळांचा हल्लाबोल. कुणीही आडवं आलं तरी ओबीसी मधून सरसकट आरक्षण घेऊनच राहणार. जरांगेंचा भुजबळांवर पलटवार. गरीब लेकरांची बाळं म्हणता, मात्र 200 JCB आणि हेलिकॉप्टरमधून फुलांची उधळण करणारा समाज गरीब कसा? छगन भुजबळांचा जरांगेंना सवाल. सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चा दरम्यान तरुणांची दगडफेक. बॅनर फाडून रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानांची तोडफोड. कडेकोट पोलीस बंदोबस्त असतानाही घडला प्रकार. मंत्री सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांच्यामध्ये शिवीगाळ. ऑनलाईन बैठकीतील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. सत्तारांनी निधीची विल्हेवाट लावली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. हेमंत पाटलांची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये 100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा शुभारंभ. मुख्यमंत्री शिंदे, शरद पवार, उदय सामंत हजर. मात्र अजित पवारांची कार्यक्रमाला दांडी. कुठून निवडणूक लढवणार ते लवकरच सांगणार. संभाजीराजे यांच्याकडून कोल्हापुरातून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत. 2009ला दिलेली जखम अजून विसरलेलो नाही. संभाजीराजेंचं सूचक वक्तव्य. इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. आदित्य यान सूर्याच्या L1 कक्षेमध्ये स्थापित. सूर्यापासून येणाऱ्या घटकांचा अभ्यास करून महत्त्वाची माहिती गोळा करणार. इस्रोची माहिती.